संघ देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे बीजेसीचे दबामी संघ. त्यामुळे 50-50 असा हा सामना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सर्व चाहते वर्ग अगदी घर बसल्या देखील YouTube लाईव्हच्या माध्यमातून आजची ही स्पर्धा पाहणार असतील. पाहणारे सर्व चाहते वर्ग, सर्व हितचिंतक यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण घेऊया स्पर्धेचा मनमुराद आनंद YouTube लाईव्हच्या माध्यमातून. आता जो सामना झाला जय हनुमान क्रिकेट संघ उडुपी वर्सेस रॉयल किंग सडवे, यामध्ये मॅन ऑफ द मॅच कोणाला पुरस्कार जाते पाहावं लागेल. आता जो सामना झाला जय हनुमान क्रिकेट संघ उडुपी वर्सेस रॉयल किंग सडवे, यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय सडवे संघाकडून उमेश याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. त्याला विनंती करेन की आपला पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे. मागील जो सामना झाला त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय आणि आता आपण जातोय पुन्हा मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहतोय तर या ठिकाणी षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते ऋषीकडून. पहिल्या चेंडू ऋषीने खेळला, 2 धावा घेतल्या. दुसऱ्या चेंडूवरती मोठा या ठिकाणी फटका खेळला आणि 6 धावा घेतल्या. अशा एकूण झाल्या 8 धावा. गोलंदाजीवरती आलाय शैलेशला देखील आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिलंय. असा हा गोलंदाज नक्कीच ऋषीला रोखून ठेवेल का हे देखील पाहावं लागेल, रोखावं लागेल. कारण प्रत्येक संघाला जिंकायचे, पुढे जायचे तर मेहनत करावी लागेल. पुन्हा या ठिकाणी मोठा फटका हवेमध्ये, चेंडू होते तर फिल्डर तोपर्यंत घेईल का झेल पाहावं लागेल आणि झेल देखील घेतलाय. हातातून चेंडू निसटला होता परंतु चेंडू निसटल्यानंतर देखील पुन्हा या ठिकाणी झेल पकडलाय आणि या ठिकाणी सलामी जोडी माघारी परतवले वाकवली संघाची. नवीन या ठिकाणी फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अजिंक्य. नक्कीच एक महत्वाची भूमिका बजावेल अजिंक्य, कारण एक गडी बाद झाल्यानंतर सलामीचा गडी बाद झाल्यानंतर मोठं जबाबदारी असते ती पुढील खेळाडूची आणि तीच जबाबदारी पार पाडण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो अजिंक्य. मात्र माघारी परतलाय नाराज होऊन ऋषी. ज्या ऋषीच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील पाहिला त्या ऋषीला मात्र पुढील चेंडू खेळत असताना आपल्याला विकेट देखील या ठिकाणी गमावावा लागला. असा हा ऋषी माघारी परतलाय. आता स्ट्राईक वरती पोहोचला अजिंक्य आणि नॉन स्ट्राईक वरती असेल रोहन. हो क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शैलेश कडून. तत्पूर्वी यापूर्वी झालेल्या सामन्यात सडवे संघाचा मॅन ऑफ द मॅच उमेश याने त्याचा जो पुरस्कार आहे तो ओमकार याला डेडिकेट केलेला आहे. ओमकार याने मंचावर यायचंय. नक्कीच सर, नक्कीच या ठिकाणी मोठा मनाचा मोठेपणा म्हणावा लागतो अशा खेळाडूंमध्ये की ज्यावेळी आपल्याला पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार आपल्याच खेळाडूंमध्ये कोणीतरी एक चांगला ज्यावेळेस परफॉर्मन्स केलेला असतो त्याला तो दिला जावा अशी भावना त्याने व्यक्त केली. तो पुरस्कार त्यांना दिला गेला. पुन्हा या ठिकाणी मैदानाच्या दिशेने जातोय, मोठे फटके खेळतोय. आता मात्र काय होतंय तर या ठिकाणी मला वाटतंय फक्त एकच धाव दिली जाते की काय, आणि या ठिकाणी धावा किती गेल्यात तर एकच धाव. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि ह्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. 10 धावा म्हटलं तर ज्याच्या जर्सीवरची आपण पाहिलं तर आपल्या क्रिकेट विश्वाचा मास्टर सचिन तेंडुलकर सरांची आठवण नक्कीच आपल्या आळीशिवाय राहणार नाहीये. पुन्हा एकदा सज्ज असेल, चेंडू फेकला गेलाय, निर्धाव चेंडू या ठिकाणी आणि षटकाचे देखील सांगता होते. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कालकाई कृपा वाकवली संघाची धावसंख्या होते 10 धावा. एक गडी बाद 10 धावा.
एक वेगळं काहीतरी मोठं टार्गेट असेल डोळ्यासमोर, की समीर सावंत ज्यावेळी समोर असतो त्यावेळी एक मोठं टार्गेट ठेवून आपल्याला मैदानामध्ये उतरावं लागेल. कारण अनेक सामने ज्यांनी गाजवलेले आहेत दापोली तालुक्यामध्ये, तर अखंड रत्नागिरीमध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा खेळाडू ज्यावेळी प्रतिस्पर्धेमध्ये प्रति संघामध्ये असतो त्यावेळी एक वेगळी ताकद त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यासाठीच एक मोठी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी उभी करावी लागेल. कमीत कमी 35 ते 40 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला करावी लागेल. सरासरी आपण या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 10 धावा केल्या. शेवटचे 2 षटक या ठिकाणी शिल्लक आहेत. आता मात्र गोलंदाजी कुणाला दिली जाते? आता गोलंदाज आता नवीन गोलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. आणि या ठिकाणी गोलंदाज आहे विनोद. विनोदला देखील आम्ही अनेक वेळा पाहिले, अनेक मॅचेस मध्ये पाहिले. तो विनोद खरोखरच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने अनेक स्पर्धेमध्ये देखील घेतलाय, आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावले, त्या विनोदला पुन्हा एकदा पाहतोय आम्ही. महत्वाची भूमिका बजावेल विनोद. स्ट्राईक वरती पोहोचलाय रोहन. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, कारण पहिल्या षटक पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर मोठी जबाबदारी असते. पुढील षटकांची ती जबाबदारी आता पुढे पूर्ण करतोय. फुलटा चेंडू, कछाल क्षेत्ररक्षण, चेंडू गेलाय सीमारेषे पार, आला एक चौकार. पंचांचा इशारा काय आलाय? नो बॉल. नितेशजी पानकर यांना विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. पंच आपला चेंडू काय? नो चेंडू. हा, 9+4 बोनस पॉईंट मिळाला वाकोली संघाला. 5 धावा मिळाल्या, एकही चेंडू नाहीये. या 5 धावेच्या मधून धावसंख्या पुढे धावसंख्या होते 15 धावा. हो 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 हो, आता मात्र हवेमध्ये चेंडू आणि जेल सुटलाय, चेंडू गेलाय सीमारेषे पार, आला एक खणखणीत षटकार. मित्रांनो, छान क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हातामध्ये चेंडू जर मिळाला असता तर 6 धावा नक्कीच वाचल्या असत्या, आणि 6 धावा वाचल्यानंतर देखील एक मोठा गडी देखील बाद करता आला असता. एक मोठं जीवदान मिळालंय रोहनसाठी. त्या जीवदानाचा नक्कीच फायदा उचलावा लागेल रोहनला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीवरती विनोद. रोहन आणि विनोद अशी ही लढत आपण पाहतोय. हो हो हो, सुंदर गोलंदाजी. समीर सांगतोय हेच तुला गोलंदाजी ठेवायची आहे. वारंवार तो काहीतरी सूचना देतोय, कारण ज्या वेळेस यष्टी रक्षक याला सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत, तो नक्कीच वारंवार त्याला कानमंत्र देत असतो. अशीच तुला गोलंदाजी करायची आहे, आणि तीच गोलंदाजी या ठिकाणी करण्यासाठी सज्ज असेल पुढील चेंडू फेकण्यासाठी विनोद. हो हो, क्या बात आहे. पुन्हा एकदा सज्ज निर्धाव चेंडू होता. आता मध्ये समीर सावंतची बघा चतुराई बघा, आणि ती चतुराई या ठिकाणी यशस्वी केले, कारण स्वतः धावत येऊन पुढे थांबलाय आणि या ठिकाणी फलंदाजाला देखील बाद केलंय. एका मागोमाग एक विकेट वाकोलीचे या ठिकाणी जात आहेत. मोठं प्रेशर या ठिकाणी येते, मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करायची, परंतु विकेट मागे विकेट या ठिकाणी जात आहेत. 2 विकेट या ठिकाणी गमावलेत आपण, आणि धावसंख्या पोहोचले. धावसंख्या होते 21 धावा. धावा, 3 चेंडू झालेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक. असं वाटलं होतं मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी होईल, परंतु अजूनही आपल्याकडे 9 चेंडू शिल्लक आहेत. हो हो, बॅटला जर चेंडू लागला असता तर मला वाटतं हवा इथपर्यंत आमच्यापर्यंत त्यांची हवा आलेली आहे अशा बॅटवरती. नक्कीच बॅटला चेंडू लागला असता तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर असता. असे हे पॉवरफुल फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये आहेत. रोहन, नक्कीच रोहन आपल्याला महत्वाची कामगिरी बजावावी लागेल आपल्या संघासाठी, परंतु विनोदांची गोलंदाजी पाहिली. पहिला चेंडू जरी खराब फेकला असला तरी पुढील चेंडू मात्र चांगले फेकले गेले. आता मात्र हवेमध्ये चेंडू, आणि पुन्हा येतोय एक मोठा गडी बाद होतोय. माघारी परततोय वाकोली संघाकडून. एका मागोमाग एक या ठिकाणी गडी बाद होत आहेत, आणि आता मैदानामध्ये दाखल होत आहेत अनिकेत.
मधुकर गौरव यांनी स्टेजवर सन्माननीय मधुकर गौरवजी यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचं आहे. मधुकरजी गौरव सतीश तांबे तसेच सतीश तांबे यांना देखील विनंती आहे की मंचावर यायचं आहे. मुकेश मोरे कॅमेरा बोलवले झालं ना. अविनाशजी भुवड यांना देखील विनंती आहे की मंचावर यायचं आहे. उर्फी संघाला विनंती आहे की त्यांनी आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. उर्फी या ठिकाणी तिसरं षटक कोण घेत तर तिसरं षटक ज्यांच्या हातामध्ये चेंडू आहे ते आहे समीर सावंत, एक प्रसिद्ध खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं. दापोली तालुक्यात नव्हे तर अखंड रत्नागिरीमध्ये त्याने अनेक स्पर्धा खेळलेल्या आहेत. अनेक पारितोषिक ज्यांच्या नावाचे आहेत तो समीर सावंत हा फलंदाजीमध्ये माहिर आहे, परंतु स्वतः गोलंदाजीसाठी देखील उतरलेला आहे. तिसरं षटक घेऊन आलाय, पुन्हा एकदा सज्ज असेल. पावल्या पुढील चेंडू फेकला जातोय समीर यांचा आणि या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण चेंडू गेलाय, सीमारेषे पार आलाय. पुन्हा एक चौकार. समीर सावंत यांच्या 2 चेंडूवर 2 चौकार या ठिकाणी मिळाले आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे फुगारले. धावसंख्या नेऊन दिली. धावसंख्या होते 29 धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे. स्ट्राईक वरती पोहोचला तो हर्षद वरती मोठी जबाबदारी असेल. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर घेतले, 2 धावा घेतात का, परंतु या ठिकाणी आता तुमच्या विकेट किपरच्या निसटला आणि धावसंख्या या ठिकाणी 2 घेतल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सर्व धावसंख्या नेऊन 3 घेतल्या. 32. ओ क्या बात आहे. समीर सावंत स्वतः चेंडूवरती गेला होता, परंतु किपर यांच्याकडून थोडीशी मिस्ड फिल्डिंग झाल्यामुळे एक धाव तर नक्कीच एक्स्ट्रा मिळाली. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या नेऊन ठेवले 32 धावा. हो अकोला टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण आणि चौथी एक धाव नक्कीच घेतले. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 33. रामचंद्र बालगोडे आणि मधुकर गौरत यांचा सत्कार करताय दीपकजी जाधव. पुन्हा सज्ज असेल. पाहूया समीर सावंत यांच्या गोलंदाजीवरती सज्ज असेल. हवेमध्ये चेंडू होते तो फिरला, तोपर्यंत झेल घेता येईल का, पण झेल देखील सुटला आहे आणि 2 धावा या ठिकाणी नाही तर 3 धावा नक्कीच घेता येतील का, परंतु 3 धावा देखील पूर्ण. आणि या ठिकाणी मला वाटतंय पुन्हा एक विकेट गमावावा लागलाय. आणि शेवटची षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा घेता येतील तेवढ्या धावा घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु त्याचबरोबर विकेट देखील या ठिकाणी गमावावे लागत आहेत. वाकवली संघाला
या ठिकाणी आपण मान्यवरांना देखील यथोचित सन्मान करत आहोत, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची ही मानाची सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. श्री सूर्य प्रकाश चषक 2026 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा आपण आपल्या शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा सज्ज असलेला समीर सावळ्यांच्या गोलंदाजी होते आणि या ठिकाणी मला वाटतंय स्वागत केलंय या गगनभरारी षटकाराने, शेवट केलाय षटकाराने आणि या 6 धावेच्या मदतीने जाणई कालकाई कृपा वाकवली संघाची धाव संख्या होते 43 बिन 18 चेंडू 43 धावांची गरज जिंकण्यासाठी BJCC दमामे संघाला. कारण कुठेतरी धावसंख्या थोडीशी थांबली होती, परंतु ज्या पद्धतीने शेवटच्या चेंडूवर एक षटकार आला आणि एक मोठी धावसंख्या, एक मोठं टार्गेट या ठिकाणी उभं केलं गेलं 42 धावांचं. आता मात्र गोलंदाजी करावी लागेल वाकवली संघाला. समीर सावंत याच्यावरती मोठी जबाबदारी असेल आपल्या फलंदाजीची आणि तीच जबाबदारी घेऊन तो मैदानामध्ये नक्कीच उतरेल. या ठिकाणी आपण पाहतोय कालकाई कृपा वाकवली संघ मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय बराड खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आणि या संघामध्ये देखील सगळेच मजबूत असलेला संघ आहे. नक्कीच या 33 धावा करून देतील काही देखील पाहावं लागेल. पंचांचा देखील इशारा येत आहे, तिकडे लक्ष द्यायचं आहे. चेंडू घ्या. चला सलामीचे फलंदाज BJCC दमामे संघाकडून कोणाला प्रसारण करतात संघनायक आणि पुढील होणारा सामना आहे किमया 11 कोंडे शिगवणवाडी संघ वर्सेस नवक्रांती शेरवली संघ. या दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. किमया 11 कोंडे शिगवणवाडी संघ नवक्रांती शेरवली संघ हा सामना संपल्यानंतर त्वरित आपल्याला पुढील सामना खेळायचा आहे, लवकरात लवकर यायचं आहे. पंचांकडे लक्ष द्या. राहुल आगरीला बोला. जाणई कालकाई करंजली संघाचं एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू राहुलजी आगरे याला विनंती करेन आपण रंगमंचावरती यायचं आहे. राहुलजी आगरे त्यांचा मुंबई कमिटी करा. अरविंद कोळंबे साहेब आत्ताच यांचं एकूण आगमन झालेलं आहे असे अरविंदजी कोळंबे सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. मी मुंबई कमिटी सर्वांना विनंती करेन की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या वाकवली संघ आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे. किमया 11 कोंडे शिगवणवाडी संघ वर्सेस नवक्रांती शेरवली संघ. आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे आणि या ठिकाणी दोन्ही संघ उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. कारण हा सामना संपल्यानंतर त्वरित आपल्याला पुढील सामना खेळायचा आहे. पुन्हा जातोय आपण मैदानाच्या दिशेने. पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. मित्रांनो, क्रिकेट म्हणजे काहीतरी मनामनात भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट. गोलंदाज फलंदाज यांची लढाई म्हणजे क्रिकेट. समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट. असे क्रिकेट 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 ज्या रविवारची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. रविवार कधी उजाडतोय असं प्रत्येक खेळाडू वाजवतो क्रिकेट. या ठिकाणी पहिला चेंडू फेकला जातोय. पहिला चेंडूचा सामना केला जातोय समीर सावंत यांच्याकडून आणि पहिला चेंडू या ठिकाणी पुश केलाय, स्वागत केले गेले.
समीर याने. गोलंदाज असेल अजिंक्य. एक महत्वपूर्ण जबाबदारी अजिंक्यची असेल, कारण समोरील प्रतिस्पर्धी संघाकडून देखील तेवढा ताकदीचा फलंदाज आहे. पाहूया कोणाची बाजू या ठिकाणी सरस ठरते. परंतु सुंदर या ठिकाणी आपण पाहिले, पहिला चेंडू फेकला गेला, 1 धाव दिली गेली. दुसरा चेंडू या ठिकाणी फेकला गेला, पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकला गेला, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव नक्कीच मिळाली. आता मात्र स्ट्राईक मध्ये आलाय तो शशिकांत. ही सलामीची जोडी दमामे संघाकडून पाहावं लागेल. मोठं धावांचं आव्हान आहे, 43 धावांचं आव्हान पार करत असताना कशा पद्धतीने खेळी करावी लागेल. नवक्रांती शेरवली टॉस विन आहे. सुंदर या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजीला या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण पॉवर प्लेचं षटक अशा पद्धतीने फेकणं म्हणजे खरोखरच आपल्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावतात अजिंक्य. 3 चेंडू फेकले गेले, 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा दिल्या गेल्या. आता मात्र स्ट्राईक मध्ये पोहोचला एक बिग हिटर, ज्याला ओळखलं जातं तो आहे समीर सावंत. निकम आणि विनोद निकम दोन्ही कर्णधार समोरासमोर या ठिकाणी भिडलेत आणि या ठिकाणी कोण सरस ठरतो हे देखील पाहावं लागेल. एका बाजूला समीर तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य. एका बाजूला दमामे संघाचं समीर सावंत, दुसऱ्या बाजूला वाकोली संघाकडून अजिंक्य. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अजिंक्य याचं कौतुक करावं थोडं कमी आहे, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, 4 चेंडू फेकले गेले आणि फक्त पॉवर प्ले मध्ये 3 धावा दिल्या. हो, आता मात्र वाईट चेंडू अजिंक्य यांचा. सन्माननीय रमेशजी निकम सर आणि विनोदजी निकम सर यांच्याकडून आजच्या स्पर्धेसाठी रुपये 500 रुपयाची देणगी गेले, त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. हो हो, क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी, मोठं धावांचं आव्हान, 43 धावांचं आव्हान या ठिकाणी असताना देखील रोखून ठेवलंय अजिंक्य यांनी आणि धावा फक्त दिल्यात त्या केवळ आणि केवळ 4 धावा. शेवटचा चेंडू असेल अजिंक्य यांचा आणि धावा दिल्यात फक्त 4. यानंतर पुढे होणारा सामना असेल किमया 11 कोल्हे शिगवणवाडी वर्षात नवक्रांती शेरवली संघ. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर त्वरित आपल्याला मैदानाचा सामना घ्यायचा आहे. नवक्रांती शेरवलीने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. प्रथम या ठिकाणी नवक्रांती शेरवली संघाने नाणेफेकीचा कौल घेतला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. चला, अजिंक्य यांचा पुढील चेंडू फेकला जातोय. शेवटचा चेंडू असेल, सामना करेल शशिकांत. हो, बॅटला चेंडू लागेल का, अपील केली जाते. पंचांचा इशारा देखील येईल का, पंचांचा इशारा आलाय. बॅट कट, गडी बाद, आउट आहे. माघारी परततोय, नाराज होतोय, कारण माझ्या बॅटमधून काही चमत्कार मला करायला मिळाला नाहीये. माझी संधी हुकली आणि संधी मिळाली अजिंक्यला. नक्की जिंकवण्याची ताकद असलेला हा अजिंक्य स्वतः कर्णधाराची जबाबदारी या ठिकाणी निभावताना आपण पाहतोय. पहिले षटक फेकलं गेलं, पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये असं वाटलं होतं की मोठे फटकेबाजी समीर सावंत करेल का, परंतु अजिंक्यने ज्या पद्धतीने रोखून ठेवले या दोन्ही फलंदाजांना, ते रोखून ठेवले आणि केवळ धावसंख्या दिली होती फक्त 4 धावा. आता मोठं प्रेशर, मोठं दडपण आणि मोठे फटकेबाजी करावी लागेल ती समीर सावंत याला, आणि त्याला साथ देईल तो शैलेश. गोलंदाज असेल गोलंदाज अनिकेत. दुसरं षटक घेऊन आला अनिकेत. ज्या पद्धतीने स्वतः अजिंक्य यांनी जी जबाबदारी पार पाडली, तीच जबाबदारी त्याच पद्धतीने पार पाडावी लागेल अनिकेत याला. मात्र स्ट्राईक मध्ये डावखुले फलंदाज या ठिकाणी आहे. एक बिग हिटर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अनेक स्पर्धेमध्ये स्पर्धा गाजवलेला हा समीर सावंत पुन्हा सज्ज झालाय. हो हो हो, क्या बात आहे.
क्या बात आहे, सुंदर या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडू. पंच या ठिकाणी कामगिरी बजावताना आपण पाहतोय. एका बाजूला नितीन पोसळेकर ही कामगिरी आपली बजावत आहेत. पाणी वगैरे लागलं तर सांगा म्हणा, मगापासून उभे आहेत ते आमच्या. जर पाण्याची वगैरे कधी गरज लागली तर नक्कीच पंच आम्हाला या ठिकाणी सूचित करायचं आहे. उन्हाचा कडाका आपल्याला थोडा जाणवेल आणि या उन्हाच्या कडाक्यामध्ये ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. पुन्हा या ठिकाणी अकोट टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला बॅटला काढला जाते. चेंडू जातोय सीमारेषे पार, येईल का आपल्याला 4 धावा पाहावे लागतील. आणि चेंडू आला सीमारेषे पार गेला आणि आल्या 4 धावा. खूप प्रतीक्षेनंतर, खूप वेळेच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी समीर सावंत यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आपण पाहतोय. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 9 धावा. पहिल्या चेंडूवरती 4 धावा या ठिकाणी मिळाल्या आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या आल्या 9 धावा. हे महत्वाचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघांसाठी. आता मात्र समीरला या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागणार, कारण मोठी धावसंख्या आहे. मोठं 43 धावांचं आव्हान या ठिकाणी आहे आणि ते धावांचं आव्हान पूर्ण करायचं असेल तर या ठिकाणी त्याच पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल. अनिकेत पुढील चेंडू फेकतोय. अकोट टप्प्याचा चेंडूचं स्वागत केलंय समीर सावंत. फायर, षटकार, 6 धावा. कुठेतरी हे वादळ थांबलं होतं, कुठेतरी या वादळाला थांबवणं होतं, परंतु आता मात्र समीर सावंतला थांबवणं फार कठीण आहे. परंतु ज्या पद्धतीने वाकोली संघाचे गोलंदाज अजिंक्यने जी गोलंदाजी केली त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. परंतु समीर मात्र आता मोठी फटकेबाजी करावी लागेल. पाहूया पुढील चेंडू अनिकेत यांचा समीर याला. हो, मैदानी शॉट या ठिकाणी पाहतोय आपण. ग्राउंड शॉट, 1 धाव तर नक्कीच घेतले. 2 धावा देखील पूर्ण सुंदर रन बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहतोय. समीर आणि शैलेश मध्ये या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचले. धावसंख्या होते 17 धावा. 3 चेंडू शिल्लक, 17 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर. फुलटॉस चेंडूचं स्वागत केलंय षटकाराने. हे कमाल समीर सावंत. ज्या समीर सावंतला थांबून ठेवणं फार कठीण आहे, कारण अजूनही मॅच आपल्याकडे आहे हे दाखवून देते. पंचांचा इशारा येतोय षटकार. अगदी शांत मनाने खेळत असलेला समीर ज्या पहिल्या षटकामध्ये अगदी शांत मनाने त्याने स्वागत केलं गोलंदाजाचं. पण आता मला तुटून पडायचं, आता मला सामना जिंकायचंय, मला या 43 धावा पूर्ण करायच्या आहेत, तर मला या ठिकाणी मोठी फटकेबाजी करावी लागेल असं दाखवून देते समीर सावंत. या 6 धावेच्या मदतीने महत्वपूर्ण षटकाराने संघाची धावसंख्या नेऊन ठेवले. धावसंख्या पोहोचते 23 धावा. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 4 धावा मिळाल्यानंतर या ठिकाणी धावसंख्या रोखून ठेवली जाईल का वाकोली संघाकडून, परंतु त्याच पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. अजिंक्यने सुंदर गोलंदाजी केली, परंतु अनिकेत यांच्या गोलंदाजावरती 2 षटकार आपण पाहिले, 1 चौकार देखील पाहिला. अशी फटकेबाजी करते समीर. हवेमध्ये चेंडू, मोठा झेल होऊ शकतो आणि या ठिकाणी मोठा झेल बाद कोणाला केलाय तर समीर सावंत याला, ज्याच्यावरती मोठी जबाबदारी होती, ज्याच्यावरती आपल्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संघाची मोठी ताकद त्याने दाखवून दिली होती, तो समीर सावंत माघारी परतला. आता मात्र पारडं जड झालंय वाकोली संघाकडून, कारण त्यांना माहित होतं की आपल्याला कोणता खेळाडू बाद करायचा आहे, तर समीर सावंत यांना बाद करायचंय आणि ते त्याच्यामध्ये यशस्वी देखील ठरलेत. आता पाहावं लागेल कोणावरती जबाबदारी असेल, पण अजूनही मला वाटतंय दमामे संघामध्ये देखील तेवढंच फलंदाजांचा भरणा असेल. हे दोन्ही खेळाडू अजूनही मैदानामध्ये आहेत. एका बाजूला शैलेश आणि एका बाजूला नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानामध्ये. नाव सांगायचे फलंदाज राज.
नवक्रांती शेरवली संघाचे संघनायक जरा आपण कमीकडे संपर्क साधायचा आहे. 23 धावसंख्या झाली 23. शेवटचा चेंडू धावसंख्या झाली 23. भेटेल ना. पुढील चेंडू फेकला जातोय. शेवटचा चेंडू असेल आणि त्याचा हो क्या बात आहे. सुंदर चेंडू. पंचांचा इशारा आलाय. वाईट चेंडू. थोडीशी चेंडू फेकण्याची दिशा चुकली आणि चेंडू गेला वाईटच्या रूपाने. 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या सरकले. धावसंख्या होते 24. लॉस ऑफ 2 विकेट. हवेमध्ये चेंडू. मोठा फटका येतोय. चेंडू येतोय स्वतः अजिंक्य आणि अजिंक्य यांनी घेतला मोठा झेल आणि या ठिकाणी माघारी परतलाय बिग हिटर राज. जर राजला मोठी संधी मिळाली होती तो राज मात्र माघारी परतला आणि या ठिकाणी 2 षटकार समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 24. आता नवीन फलंदाज नवीन गडी या ठिकाणी मला वाटते कोणावरती जबाबदारी दिली जाते. 30 षटक आता घेऊन येते. 30 षटक घेऊन आला हर्षद आणि आता नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल झालाय. तो आहे विनोद. आता समीकरण काय आहे. स्कोरर सांगतात मला 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावा. नक्कीच समीर असता मैदानामध्ये तर नक्कीच या धावसंख्या कुठता आल्या असत्या. परंतु बघूया मॅच अजून सुटलेली नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅचची या ठिकाणी खेचून आणण्याची ताकद दमामी संघामध्ये देखील आहे. परंतु रोखून ठेवण्यामध्ये देखील वाकोली संघ सक्षम आहे. पहिला चेंडू फेकला जातोय. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त 1च धाव. या ठिकाणी आपण पाहतोय किती धावा मिळाल्या. फक्त मला वाटतंय 1च धाव आणि एक गडी देखील बाद होतोय शैलेश. आता मात्र कोण जातोय. नवीन खिलाडी मैदानामध्ये दाखल होतोय. DJCC संघाकडून नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अक्षय. अथर्व महेंद्र सकपाल यांच्याकडून आजच्या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच रमेशजी निकम सर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. विनोदजी निकम सर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे आणि रामचंद्र बालगुडे सर यांच्याकडून आजच्या स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी आलेली आहे. या ठिकाणी काय होतं. या ठिकाणी आपण मैदानाच्या दिशेने जातोय. मला वाटतं चेंडू किती धावा मिळत आहेत आणि या ठिकाणी 3 धावा घेतल्या गेल्या. 3 धावा. या 3 धावेच्या मदतीने दबावी संघाची धावसंख्या नेऊन ठेवले. धावसंख्या होते 28. 28 धावा. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आपण पाहिली हर्षदाची. केवळ दिल्यात 1 धाव आणि आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू 14 धावांची गरज. हो क्या बात आहे. 1 चेंडू तर या ठिकाणी गमावला. 2 चेंडू आहेत. 2 चेंडू 14 धावा.
सुंदर गोलंदाजी टाकली या ठिकाणी हर्षद यांनी आणि रोखून ठेवलं. यानंतर पुढील होणारा सामना असेल किमया 11 कोंडे शिगवणवाडी संघ नवक्रांती शेरवली संघ. आपण सज्ज राहायचं आहे. शिगुनवाडी आहे ना. किमया 11 कोंडे वर्सेस नवक्रांती शेरवली या दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. सामना संपलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे कालकाई ग्रुप वाकवली संघ या संघाने सामना जिंकलाय आणि पराजित संघ झालेला आहे BJCC दमामी संघ. दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन अभिनंदन. तरी BJCC दमामी संघाचे संघनायक यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आणि आता जो सामना झाला त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोणाला दिला जातो हे देखील थोड्याच वेळात आपल्याला कळेल. आता कुणाची मॅच आहे द्या मला मॅच. इकडे नंतर रिटर्न द्या मला. चला या ठिकाणी पुढील होतोय सामना नवक्रांती शेरवली वर्सेस किमया 11 कोंडे संघ. कोण जिंकलाय काय? आणि या ठिकाणी मला वाटतंय मैदानामध्ये दाखल होत आहेत नवक्रांती शेरवली संघ. हे मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. टॉस कोण जिंकलाय? बॅटिंग पण 3 बॉलला